हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके तू सुशोळक यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे रविवार, घरातली बरीच सारी अशी छोटी छोटी कामं मला करायची आहे। त्याच्यानंतर एका ठिकाणी जायचे फंक्शनला, म्हणजे बारशाला जायचंय। माझ्या बाजूला नेबर आहे, तर तिला गोड गोंडस अशी छोटीशी मुलगी झाली, तर तिचं बारसं आहे, ते जवळच आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे जाणार आहोत। दीपक आता चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला नाश्ता बनवायचा आहे। आणि मी काल रात्री गेली होती माझ्या मैत्रिणीकडे, तर तिच्याकडे गेली होती, त्याच्यामुळे रात्रभर मस्त मज्जा। सकाळी आत्ता नुकतीच आली, म्हणजे अर्धा एक तासापूर्वी आली। घरातली थोडीफार अशी आवरावर केली, कारण दीपक रात्रीच गेला होता ऑफिसला, त्याच्यामुळे तर आता स्वयंपाकाला बनवते आहे मी डोसे, मसाला डोसा। त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या अशा भाज्या मिक्स करून मी टाकते, कारण मी जेव्हा केलं होतं ना तर दीपकला फार आवडतं। आणि आमच्याकडे संडे, तो कसं आता नाईट शिफ्ट करून आला आहे, तर त्यातलं असं पोटभर भरेल असं मला त्याच्यासाठी हे बनवायचं। आणि आता आमचं श्रावण आहे, त्याच्यामुळे मग आमच्यासाठी रविवारचे वगैरे असेच नाश्ते बनतील वगैरे, फुल म्हणजे पोटाला फुल करतील असे, आणि वेगळे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त असं हे नाही आहे। त्याच्यामुळे नाही तर रविवारचं कसं की नॉनव्हेज वगैरे असतं ना, त्याच्यामुळे प्रश्नच मिटून जातो। आणि आम्ही आता दुपारी बाहेर असणार आहोत दोघं, मी आणि आयंश, त्याच्यामुळे आता त्याला फुलफिल असाच स्वयंपाक करेन, म्हणजे आम्ही सुद्धा खाऊ आणि दीपकला सुद्धा करू। सो कुकर लावलेले आहे सांबारचं, याच्यासाठी ते झालं। पटापट मी भाज्या चॉप करून घेते, बारीक करून घेते, आणि बटाटेसुद्धा उकडून झालेले आहेत, एकत्र करून पटापट चटणी करेन, आणि त्याच्यानंतर सांबार करून पटापट डोसे उतरवेन। तर बस संध्याकाळी तर मी कुठे जाणारच नाही, फक्त थोडंफार घरातलं क्लिनिंग, थोडंफार घरातली सामानाची आवरावर करायची, तर तीच करायची। चलो, मी जसा व्लॉग बनवायला सुरुवात केली होती ना, आयंशने प्रचंड हैराण करून ठेवलं होतं, कारण मी नुकतीच आली होती ताईकडनं, तर त्याला तिथेच राहायचं होतं। कारण तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की माझ्या नेबरमध्ये ना ती लोकं राहायची, आणि आयंशचे प्रचंड चांगले फ्रेंड्स झालेत, त्याच्यामुळे मग त्याला तिकडनं यायचंच नव्हतं। मग खूपच हट्टपणा करत होता, म्हणजे ऑटोमध्ये वगैरे बसायचं नव्हतं। दादा त्याला सोडायला आला होता, म्हणजेच तिचा मुलगा आम्हाला खालती सोडायला आला होता ना, तेव्हा पण त्याने हट्टपणा केला होता की मला नाही जायचं। मग घरी आल्यावरती प्रचंड त्याने हैराण केलं, आणि तोपर्यंत मग दीपक आला होता, आणि त्याच्या नादात माझं मग सगळं राहिलंच होतं। म्हणजे जवळपास 10:30 वाजून गेले होते, आणि दीपकला भूक लागली होती, कारण तो रात्रीसुद्धा ना सकाळचंच जेवून गेला होता, आणि गरम गरम फक्त मी भात केला होता, बाकी सगळं भाजी चपाती डाळ हे सगळं सकाळचंच होतं, त्याच्यामुळे पटापट मला आवरायचं होतं। आणि हे मी शनिवारीच बनवणार होती, जसं मी म्हणाली होती की मला रिलायन्समधून मी तांदूळ आणले होते, आणि ते तांदूळ मला म्हणजे थोडेसे एकदम वेगळेच मिळाले, पण ठीक आहे, मला असं वाटलं की ती इडली वगैरे होणार नाही, म्हणून मी पटकन म्हटली चला डोसा करूया। तर पटकन बटाटे लावले होते उकडायला, भाज्या वगैरे होत्या, तर कोबीची भाजी होती थोडीशी माझ्याकडे, ती पण मी कापून घेतली होती। कॅप्सिकम आणि टमाटर वगैरे नव्हता माझ्याकडे, कारण मी काल तिच्याकडे गेली असल्यामुळे ना घरात काय आहे नाही ते मी बघितलंच नव्हतं। मग फक्त कांदा, कॅप्सिकम, कॅबेज एवढंच मी केलं, आणि बटाटे जे उकडून घेतले होते त्याचीसुद्धा मी भाजी करून घेतली होती। कोथिंबीर प्रचंड आहे माझ्याकडे, कारण स्वस्त झाली आहे, म्हणून तुम्हाला भरपूर अशी कोथिंबीर मी त्या पिवळ्या बटाट्याच्या भाजीमध्ये ठेवून दिली होती। तोपर्यंत ना दीपकने ना आयंशला समजून घेतलं होतं, आणि हल्लेली आयंशचा हट्टपणा, जसा तो समजूतदारपणाने हे करायला लागलाय ना, तसं त्याचा हट्टपणा देखील वाढत झाला आहे। म्हणजे जिद्द वगैरे असते ना की मला जायचं आहे, मला करायचं आहे, मला हवं आहे, तसं पण मी ते कधी करू देत नाही। भले मला कामांमध्ये उशीर होऊ दे, काय होऊ दे, त्याला ओरड किंवा काय, त्याला समजूनपणाने वगैरे सांगत असते, त्यामुळे थोडंसं तो समजतो, असं नाही की नाही। पण कसं कामामध्ये ना मग आपल्याला उशीर वगैरे झालं की आपली स्वतःची सुद्धा चिडचिड होते ना, त्याच्यामुळे मग थोडंसं म्हणजे मॅनेज करावं लागतं। त्या दोघांचं तिथे डिस्कशन वगैरे चालू आहे, आणि मी ते पटकन हे करून घेते, डोसे करून घेते। बऱ्याचदा तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या ना डोसे इडली हेच बघायला मिळत असेल, कारण मी एक वर्किंग मदर आहे, मी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत नाही, आणि माझ्याकडे जे सोपस्कर आहेत, म्हणजे मला इझी वाटेल, पटकन होईल। आणि तुम्ही बघता प्रत्येक वेळेला दीपकच्या शिफ्ट बदलतात, त्यामुळे मला ना असं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मी करीन। आणि जेव्हा सणावाराच्या दिवशी असतं ना, ती मी पोळ्यांचा गोड्यांचा स्वयंपाक करत असते, पण अशा वेळेला ना मला जे जमतं, सोपं पडतं, त्याच गोष्टी मी करत असते। मग आज फक्त डोसे केले होते, त्याच्यामध्ये वेगळं केलं होतं, म्हणजे बटाट्याची भाजीसुद्धा टाकली होती, आणि मी जसं म्हणाले की कांदा, कॅप्सिकम आणि कॅबेज हे मी त्याच्यामध्ये एकत्र करून, जसं आपण मैसूर मसाला डोसा करतो ना, हे मी लास्ट टाईम केलं होतं, तर त्याला प्रचंड आवडलं होतं। आणि मग मी म्हटली चला ठीक आहे, आपण ह्या वेळेलासुद्धा करूया, कारण मग मसाला डोसामध्ये बऱ्याच सारे स्टफिंग वगैरे असल्या ना, तर पोट भरून जातं, आणि आपण 3-4 खाल्ले ना म्हणजे इनफ होतं। मी तर 2-3 खाते,
पण दीपक थोडं जास्त खाल्लं ना की त्याचं पोट पूर्ण भरून जातं, म्हणजे जास्त असं करायची गरज वाटत नाही. आणि एका साईडला मी सांबार पहिला करून ठेवला होता, तर मला म्हणतो की मी उतरवू का म्हटली गडबडीच्या वेळेला तू येऊ नकोस, कारण आता गडबड आहे, तुला भूकसुद्धा लागली. पण तो बोलतो नाही मला करायचं आहे. तर म्हणते थांब, तुझ्या खाण्यापुरतं मला करू दे आणि त्याच्यानंतर तुला जे काही करायचं आहे ते करू शकतोस तू. तर फक्त बघतोय मी कशी फिरवते. मला ना तो त्याच्या 5 स्टार किचनच्या ना टिप्स देतोय की रेश्मा असं कर. पण जेव्हा त्याची वेळ येईल ना बघायला, त्याची वेळ येईल ना करायला, तेव्हा तुम्ही बघा कसं परततो वगैरे आहे. पण आता त्याला खायचं होतं तेवढं मी पटापट करून घेतलं. आयेश पण तिकडे खेळतोय आणि तो आला होता बघायला. मी म्हटली मी करते ना ते बघ आणि नंतर तू मला सांग की तुझ्याने कितपत होतं आहे म्हणून, त्याच्यानंतरच मला तुझ्या टिप्स वगैरे दे. तर तो बसला होता. पटापट मी त्याच्यासाठी 3 होते ना तेवढे डोसे करून घेतले होते. आणि तो पण आता हल्लेली व्हिडिओमध्ये यायला हे करतोय, पण त्याच्या कामाच्या अभावी ना तर त्याला कधी कधी पॉसिबल होत नाही. तर बघू शकता असं मस्त मी भाजी टाकली, त्याच्यामध्ये सगळ्या ज्या मी भाज्या वगैरे चिरून टाकल्या होत्या, त्याच्यानंतर मी बीट त्याच्यावरती टाकले, त्यानंतर पुन्हा मी तेल टाकले. माझ्या लक्षात नाही आलं की बटर घरी होता, बट तो नंतर थोडासा मेल्ट व्हायला वेळ लागेल म्हणून मी नाही घेतला. नाही तर बघा तर मला म्हणतो ना असं असं फिरव, असं कर. त्याच्या ज्या 5 स्टार हॉटेलच्या किचनच्या ज्या टिप्स असतात ना ह्या बघा अशा कामी येतात त्याला. असो, त्याची इच्छा आहे करण्याची, करतोय, तेच महत्त्वाचं आहे. तर त्याला म्हणाले की तुला नाही जमणार, मी करते म्हणून पटापट होईल. माझं ते डोसा करपला त्याच्या नादामध्ये, तर मी म्हटले मी करून देते, तू नको करूस म्हणून, तू फक्त खायचं काम कर. त्याच्यानंतर आयुषला पण मला प्लेन डोसा करायचा होता. असं बघा जर असं भाज्या वगैरे आपल्याला कधी जमत वगैरे नसतील खाण्यापुरता किंवा काय, तर असं करून बघितलं ना तर खूपच छान लागतात. आता त्यांनी हा त्याचा प्रयत्न फर्स्ट अटेम्प्ट होता, खूप छान, खूप म्हणजे एखादा माणूस कसं करतो ना त्याचं म्हणजे कौतुक झालं पाहिजे सगळ्या गोष्टींचं, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि त्याला म्हटली खूप छान केलं आहेस, मस्त करतोयस वगैरे. नाही तर काय होईल ना, हे काय केलंस ते काय केलं, जर असं केलं ना तर त्याचं थोडंसं डिमोटिवेट व्हायला होतं. हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. आपण सुद्धा आपल्या कामाचं जर कोणी कौतुक केलं, आपल्याला कोणी सपोर्ट केला, तर आपल्याला पण खूप भारी वाटतं ना की अरे हां आपण हे करूया म्हणून. तसं माझ्या बाबतीत कसं होतं की मी कोणालाही असं हे करत नाही, तुला आवडतं तर तू कर म्हणून. आणि दीपकचं सुद्धा आहे की तुला आवडतं तर तू कर म्हणून वगैरे. पण हां अपेक्षा मात्र कोणाकडून कोणाला ठेवायच्या नाही. जर जमलंच वगैरे तर करू, नाही तर नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला कसं सपोर्ट करायचं किंवा काय, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आता हळूहळू दीपकला घेते, असं नाही की त्याला जमेलच असं वगैरे. हां पण जेवढं जमेल तेवढं तुम्हाला सपोर्ट करतोय, तर ह्याच्यापुढे बघू काय होतंय. तर आता मी आयेशला ना साधा डोसा करून घेतला होता. त्याला कसं होतं की मला सगळं पाहिजे, जसं दीपक करत होता ना, मग त्याला असं वाटत होतं की मलासुद्धा करायचं, पण तो लहान आहे आणि आग आहे, गॅस आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टींपासून मुलांचे हट्ट अजिबात पुरवायचे नव्हते. म्हणून मी त्याला ओरडली आणि तो जसं जाऊन गप्पणी त्याच्या डॅडीच्या मागोमाग बसला आणि त्याला म्हटली चटणी आणि डोसा तुला खायचा आहे, तो पण तो मी करतो. म्हणजे सगळ्या गोष्टी आता त्याला हल्लेली ना मी करायचे आहेत, मला करायचे आहेत, ह्या सगळ्या त्याच्या गोष्टी होत आहेत. आणि बघा त्याला किती वेळा सांगितलं की आयुष मांडी घाल, तर तो अजिबात मांडी घालत नाही. तसं इन्स्ट्रक्शन देतोय की मला अजून दे. तर त्याला म्हटली सगळं ताट भरून दे त्याला चटणी, म्हणजे त्याचं मन शांत होईल. आणि बघा तिथे पण दिलं, तेव्हा तो शांत बसला. आणि त्याला मस्त आता मी भरून घेते. आणि मला सुद्धा दुपारी जायचं होतं बारशाला, म्हणजेच माझी नेबर आहे, तिला मुलगी छान झाली गोड ना, तर तिच्या बारशाला जायचं. आणि हे सगळं करेपर्यंत मला प्रचंड उशीर झाला, कारण मग घरी कालचं सगळं थोडं बाकी होतं, भांडी वगैरे तशीच ठेवून गेला होता. दीपक घरातला केर कचरा, नंतर देवाची पूजा, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, आमचीसुद्धा तयारी करायची होती. म्हणून त्याच्यानंतर तो त्याला भरून घेतोय. मग म्हटली चला माझं आहे थोडंफार, मी माझं खाऊन घेते, मला पण भूक लागली. जवळपास 11:30 वाजले होते आणि मला 12 वाजता तयार होऊन निघायचं आहे, कारण मी जिच्याकडे गेली होती ना तीसुद्धा तिथे येणार होती ना. तर मग आम्ही 12चा टायमिंग ठरवला होता की सगळ्यांनी मिळून 12 वाजता जाऊ, म्हणजे तिचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित होईल स्टार्टिंगपासून. पण तिथे म्हणजे आम्हालाच निघायला उशीर झाला. मलाच इकडनं 12:45 वाजला होता निघेपर्यंत, कारण हे सगळं किचनचं होतं ना, ते आवरायलाच वेळ झाला. त्याच्यानंतर माझी तयारी, आयनची तयारी, आणि पहिलं ठरलं होतं की माझा ड्रेस घालायचा. पण नंतर विचार केला की नको, सगळीजणं साडी वगैरे घालतायत, मग आपण पण साडी वगैरे घालूया. माईची छान एकदम हलकी फुलकी अशी मी साडी घातली की जेणेकरून मला मॅनेज करायला होईल. आणि बाहेरनं पाऊस पण पडत होता थोडा, तर थोडंसं असं म्हणजे बोलतात ना दगदगी होऊन जातं. म्हणून मी विचार केला होता की ड्रेस घालेन, पण आता नको, जाऊ दे, 1 तासासाठी काय एवढं आपण कारणं देत बसायचं. त्याच्यामुळे मी हलकी फुलकी एक साडी घातली होती. आणि बघा माझ्यासाठी मी प्लेन असं करून घेते आहे. आणि मला असा डोसा प्रचंड आवडतो, म्हणजे हे नुसतं हल्लेली मला आवडायला लागलं आहे. फक्त त्याच्यामध्ये बीट असं किसून टाकलं ना आणि असा प्लेन डोसा केला ना, कुरकुरीत खूप छान लागतो चटणीबरोबर. तुम्ही ट्राय करा, जर मुलं तुमची खात नसतील ना भाज्या वगैरे किंवा काय, एकदम बारीक चॉप करून किंवा ते मिक्स ग्राइंडर असतं ना एक छोटं म्हणजे एकदम बारीक भाज्या चिरायच्या, तर त्याच्यातून सुद्धा तुम्ही करू शकता.
त्या दोघांचं तिथे खाऊन झालं होतं. आता मी माझ्यासाठी 3 डोसे वेगळे करून घेतले होते, 2 मसाल्याचे घेतले होते, त्याच्यानंतर एक प्लेन चटणी आणि सांबार असं केलं होतं. त्यानंतर छान तयार झाली होती. ही माझ्या आईची साडी की माझ्या लग्नाच्या वेळेला मी घेतली होती आईकडनं जबरदस्ती. असतं ना की आपल्याकडे आईची कुठली तरी एक साडी आपल्या कपाटात असावी किंवा आपल्यासोबत असावी, त्यामुळे मग मी आईची तेव्हा साडी घेतलेली होती आणि माझ्याकडे एक सिल्वर म्हणजे गोल्डन कलरचं ब्लाऊज होतं, मग त्याच्यावरतीच ती मी वेअर केली होती. बघा असं छान आमच्या चिमुकलीचं बारसं झालं आणि तिचं नाव ठेवलं आहे अनन्या. सगळी मुलं ही आमच्या सगळी बिल्डिंगमधली मुलं आहेत, लेडीज आहेत आणि खूप छान वाटलं. मस्त असं जेवण झालं, जलेबी, दाल तडका, राईस आणि नान होते, 2 भाज्या होत्या आणि आयंश पण हल्लेली तिखट वगैरे खाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजेच काय पनीर वगैरे. समोरून म्हणतो की मम्मा दीदी पनीर वगैरे खात नाही आहे, मी खातो. म्हटली व्हेरी गुड, तू गुड बॉय आहेस ना, दीदी पण हळूहळू खाईल म्हणे. त्यानंतर घरी आली होती आणि माझ्या चेहऱ्यावरती प्रचंड असे डाग झाले होते, कारण मला थोडं लक्षच द्यायला मिळत नाही. आठवड्यातून 2दा स्किन केअर केलं ना तरी पण सगळ्या गोष्टी बदलत राहतात. स्ट्रेस येतो, ताण येतो आणि ऑफिसमध्ये प्रचंड काम असलं ना तर तेवढंच बोलतात ना, घरातही काम आहे, मुलाकडेही लक्ष द्यायचं असतं, मिनी व्लॉग्स असतात, फुल व्लॉग्स असतात, त्यामुळे चेहऱ्यावरती तुम्ही बदल घडत असतात, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे मग मी हे पहिल्यांदा ना कॉफीचा पॅक लावते, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मध टाकले आणि कॉफी घेऊन मी चेहऱ्यावरती छान असं स्क्रब करून घेते. अजून ह्याच्यामध्ये मी काय करू शकतो, टॅनिंग वगैरे मला माहिती आहे, बट थोडे डाग वगैरे माझे खूप आहेत, म्हणजे खूप जुने आहेत. 10वीपासूनचे माझ्या चेहऱ्यावरती डाग आहेत, थोडेसे खड्डे आहेत, तर ते रिमूव्ह होणार नाही आत्ता मला माहिती आहे. बट येस थोडंसं त्याच्यामध्ये मी ना म्हणजे घरगुती उपाय करून थोडंफार करू शकते. थोडा वेळ लागेल माहिती आहे मला, पण तरी पण असं वाटतं की करूया, सुरुवात करूया. कोणाकोणाला खूप असे जुने असे ना मार्क्स असतात किंवा डार्क्स असतात, तुम्ही काय करता मला नक्की सांगा आणि तुम्हाला त्याचा फरक पडत असेल तर मला सांगा. मी नक्की ते ट्राय करेन माझ्या चेहऱ्यावरती, कारण थोडेफार खड्डे देखील माझ्या चेहऱ्यावरती आहे. तर छान मस्तपैकी असा पॅक नव्हता, एक स्क्रब छान पद्धतीने केला आणि 10 मिनिटानंतर छान वॉश करून घेतला होता. खूप छान क्लीन वाटते मला. हल्लेली मी आठवड्यातून 2दा खूप काही गोष्टी करते ना, तर खूप फरक होईल, कारण त्या घरगुती गोष्टी म्हणजे वेळ लागेल, कारण मी घरगुती गोष्टींपासून सगळ्या गोष्टी करते ना, त्याच्यामुळे. चलो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान मी ब्लॉग्स तुमच्यासोबत घेऊन येईल, तोपर्यंत प्लीज 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 सबस्क्राईब करा. चलो बाय.